Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करताना खूप आनंद होतोय. आनंद याच्यासाठी होतोय की तुझ्या प्रेमापोटी हे कवींचं सदर आहे आणि या कवींच्या सदरामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी येऊन आपली कविता आपण सादर करतायत आणि समाजातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडून समाजाच्या समस्याचे हाल करण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितच करतायत. याबद्दल खूप मोठा आनंद होत आहे. हा कार्यक्रम सादर करत असताना आम्ही प्रत्येक वेळेस अनु आणि जानू ही दोन्ही जी लवली जोडी प्रस्तुत आम्ही कार्यक्रम सादर करतो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनु आणि जानूची भूमिका कशा पद्धतीने आजच्या परिस्थितीमध्ये रंगवली जाते, कशा पद्धतीने आजची मुली आई वडिलांना तडा देऊन दुसरीकडे काहीतरी गैरप्रकार करून आई वडिलांना त्रास देतात, अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये आज चालू आहे आणि तीच सत्य परिस्थिती आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच आज देखील आपण जानूची जी भूमिका आहे ती जानूची भूमिका आपण ऐकणार आहोत. जानूची भूमिका अशा पद्धतीने होती की तो जानू त्या अणूवरती मनातून प्रेम करायचा आणि मनातून प्रेम करत असताना ही प्रेम करत करत जेव्हा जानूची भूमिका अशी होते की त्याच्या घरची परिस्थिती व्याकुळ होते, परिस्थितीने तो गांजलेला असतो आणि त्या गांजलेल्या परिस्थितीमधून तो त्या अणूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी तो कनेक्ट होऊ शकत नाही, म्हणून स्वतःला तो नाराज होतो आणि तो त्या अणूपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो अणूपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, अर्थातच त्या प्रेमाचा भंग या ठिकाणी झालेला दिसतो आहे आणि म्हणूनच या प्रेमाचा भंग होत असताना अणूचं हृदय मात्र त्या जानूसाठी तळपत आहे आणि त्या अणूच्या हृदय त्या जानूसाठी तळपत असताना देखील ती अणू त्याच्यासाठी काय करावं आणि काय करू नाही त्या सगळ्या गोष्टी ती बघते आहे. परंतु जानूचा वेगळाच मूड असतो, कारण तो असतो स्वाभिमानी आणि या स्वाभिमानातून तो असं चित्र रंगवतोय की माझा स्वाभिमान मी राखण ठेवणार नाही, मी माझ्या प्रेयसीची माझी जी परिस्थिती आहे मी सांगणार नाही. परंतु खरं प्रेम हेच आहे मित्रांनो की जो थोड्या थोड्या गोष्टी आपल्या प्रेमामध्ये आपल्या प्रेयसीला बोलतोय, खरं त्याला तिथंच प्रेम खरं ठरते. परंतु हा असा प्रकार होत नाहीये आणि शेवटी तो जानू तिला सोडून देण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीची कहाणी आजच्या एपिसोड मध्ये आपण दाखवत आहोत. तसंच अनुची भूमिका हे आहे. अनु परिस्थितीने खबर झालेली असते, तिच्यावर खूप मोठं संकट आलेलं असतं. त्या संकटाला मात करून ती जानू सोबत असते. पण जानूला असं वाटतं ती अनु गद्दार आहे, बेईमान आहे, ती माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी वाईटपणाने वागते, माझ्या विरोधात जाते. पण तसं काही नसते. परिस्थिती ही खूप बेकार असते, संकट हे सर्वांवरती येतं. पण जानूने एकच लक्षात ठेवावं, प्रेम करावं. पैसा, व्यवहार आणि कोणत्याही अशा कशाच्याही हेतूने प्रेम नाही केलं पाहिजे. प्रेम परिस्थिती ही सर्वांवरचीच बेकार असते, पण असं नसतं की परिस्थितीमुळे प्रेम वाया घालायचं असतं. म्हणूनच म्हणते प्रेम करा, एक निष्ठेने करा, त्याच्यात व्यवहार आणि पैसा पाणी आणू नका. मला एवढंच म्हणायचंय. पण कधी आई वडिलांचे मन पण दुखून असं प्रेम करू नका. आई वडिलांच्या विरोधात जाऊ नका. आई वडिलांना सोबत घेऊन प्रेम करा. आई वडिलांचा स्वाभिमान जागृत करा आणि असंच प्रेम केलं पाहिजे. कुणाचा स्वाभिमान घाण नाही पडला पाहिजे. आणि मला कळकळून एकच विनंती आहे मुलींना की मुलींनी वाईट पाऊल टाकू नका, आई वडिलांचा स्वाभिमान घाण टाकू नका, आई वडिलांची इज्जत जाईल असं वागू नका. मला एवढीच विनंती करायचंय. म्हणूनच मला म्हणायचंय, जेव्हा जानू त्या अणूवरती प्रेम करतो तेव्हा त्या अणूवरती काय म्हणतो, मेरी हर अदा का आईना है तुमसे, मेरी हर अदा का आईना है तुमसे, मेरी हर मंजिल का रास्ता है तुमसे, कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, मेरी हर खुशी का वास्ता है तुमसे, मेरी हर खुशी का वास्ता है तुमसे. सही बात है, वास्ता तो हर खुशी का रहता है. इसलिए मुझे भी कहना है, तुझ्या सोबत हसायचंय आणि तुझ्या सोबत रडायचंय, तुझ्या सोबत हसायचंय आणि तुझ्या सोबत
सोबत रडायचंय. 7 जन्मच काय 8वा जन्म पण तुझ्या सोबतच जगायचंय. 8वा जन्म पण तुझ्या सोबतच जगायचंय. जन्मोजन्मी तो प्रियकर तुझ्याच सोबत राहील. परंतु खरं प्रेम असेल त्या खऱ्या प्रेमामध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच पद्धतीनं आपलं प्रेम राहील असं आपण जाहीर करूया. परंतु मला आणखी एक गोष्ट म्हणायची आहे. लगी है चोट दिल पर दिखा नहीं सकते. लगी है चोट दिल पर दिखा नहीं सकते. भूला भी चाहे तो भूला नहीं सकते. मोहब्बत का अंजाम यही होता है. मोहब्बत का अंजाम यही होता है. जिसे हम दिल से चाहे उसे पा भी नहीं सकते. जिसे हम दिल से चाहे उसे पा भी नहीं सकते. सही बात आहे. दिल से चाहे उसे पा नहीं सकते. म्हणूनच मला म्हणायचंय प्रेम हे आयुष्यभरासाठी असतं. प्रेम हे आयुष्यभरासाठी असतं. एखादी व्यक्ती जर मनात बसली की ती कायमची आपलीच असते. मग ती सोबत असो किंवा नसो शेवटी नशिबाचा भाग आहे. पण ती आपल्या आयुष्यात सोबत नसली तरीही आपण संपूर्ण आयुष्य त्याच व्यक्तीसाठी घालतो. म्हणूनच मला म्हणावंच वाटतं. फूल है गुलाब का तो टूट कर भी खुशबू देता है. फूल है गुलाब का तो टूट कर भी खुशी देता है. और प्यार करना उसी से जो रूठ कर भी अपना हो जाता है. सही बात है. रूठ कर भी अपना हो जाता है. दिल की बाजार में दौलत नहीं देखी जाती. हो जाए मोहब्बत तो सूरत देखी नहीं जाती. एक ही शख्स से बार बार प्यार करना. दूसरे शख्स का जकल भी मत करना. हाँ, दूसरी शख्स का जिक्र भी नहीं करना चाहिए. उसी को प्यार करते हैं. दोस्तों, यही तो हमारी दोनों की नोक झोंक तो होती रहेगी. लेकिन प्यार में आगे बढ़ना है तो मोहब्बत करना पड़ेगा. प्यार में इंतजार होता है. इंतजार में ही प्यार होता है. इसलिए हम सभी से गुजारिश करते हैं जितना हो सके मरेपर्यंत आपण प्रेम करत राहा. हीच या गोष्ट आम्ही या कार्यक्रमातून सादर करतोय. मी पुढील कार्यक्रम या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना मी विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्यांनी सुरुवात करावं. धन्यवाद. स्वागताचा कार्यक्रम करत असताना आपण या ठिकाणी प्रथम कवींची ओळख करून देऊया. या कवींची ओळख करून देत असताना या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याकडं फार बुजुर्ग कवी आलेले आहेत. अनेक वर्षापासून ते कविता करतायत. अनेक संमेलनामध्ये ते सहभाग घेत आहेत. अनेक लिखाण साहित्यातून ते लिखाण काम करतायत. असे ते आमचे हाजी शेख साहेब यांचं पहिल्यांदा मी शाब्दिक स्वागत करून या कवीचं स्वागत करण्यासाठी हे जे आपण पाहतो आहे प्रत्येक रविवारी हा हॉल आपल्याला जो ज्या व्यक्तीने दिलेला आहे तो म्हणजे बसवेश्वर महाराज मंडप यांचे जे संस्थापक आहेत ते आहेत शरणाप्पा हराळे. यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथं येऊन माननीय हाजी शेख साहेब यांचं स्वागत करावं. थँक्यू. यानंतर तसंच आपल्याकडे हमेशा येणारे इंजिनियर सन्माननीय रामरावजी गायकवाड यांचंही स्वागत शरणाप्पा हराळे यांना ती विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसंच आपल्याकडे हमेशा येणारे कविवाद्या जसं की हमेशा मी म्हणत असतो की भारताची ज्ञान कोकिळा लताताई मंगेशकर तशीच भारताची नव्हे तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ज्ञान कोकिळा कविता तळेकर यांचंही स्वागत सन्माननीय आमच्या या कार्यक्रमाच्या संयोजिका अनिता बिराजदार यांना असे विनंती करतो की त्यांनी तळेकर यांचं स्वागत करावं. यानंतर पुढील कार्यक्रम अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं. बहुजन सैनिक महाराष्ट्र आयोजित तुझ्या प्रेमापोटी
तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते. आणि आज मातृत्व दिन आहे. मातृत्व दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मी. तसेच पुढील कविवर्य हाजी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी मला वेड लागल, तुझ्या प्रेमापोटी मला वेड लागल, वेड लागल ग मला वेड लागल. तुझ्या प्रेमापोटी मला वेड लागल, सर्वांग सुंदरीन वेड लागल, सर्वांग सुंदरीन वेड लागल. डोळे तिचे शुभ्र किती थोडे तिरळे, डोळे तिचे शुभ्र किती थोडे तिरळे, नाकडे पाहते पुन्हा नाकडे, नाकडे पाहते पुन्हा नाकडे. दान माझ्या नवसाला मला पावलं, सर्वांग सुंदरीन वेड लावलं. रंग तिचा सावळा किटकाळा, तिच्या पुढे फिक्का पडतो कावळा. उकळ्या मनाची तिचं मन भावलं, मन भावलं हो मला मन भावलं. जया बहादुरीची माझी उंची, जया बहादुरीची माझी उंची, अमिताभ बच्चनची तिची उंची. कडेवर घेऊन मला गोल फिरवलं, वेड लावलं मला वेड लावलं. नंतर तिचं नाक जरा थोडं वाकड, नंतर तिचं नाक जरा थोडं वाकड, आढळतीला घाबरून घालते साकड, आढळतीला घाबरून घालते साकड. आठवे ना ध्यान मला कुठं घावलं, आठवे ना ध्यान मला कुठं घावलं. सर्वांग सुंदरीन वेड लावलं, सर्वांग सुंदरीन वेड लावलं. म्हणून मला पण असं म्हणावं असं वाटतं तुमच्या ह्या कवितेमध्ये. मला एक असं म्हणावं वाटतं की मलाही वाटते तुझ्या स्वप्नात रमून जावं. तुम्ही जे काही प्रियसीचं प्रेम तुम्ही रंगवताय त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की मलाही वाटतं तुझ्या स्वप्नात रमून जावं. चांद चांदणी आकाश तारे यांच्याशी तुझ्या समावेत खेळावं. सखे मदधुंद होऊन काळाच्या बागेत येशील का, सखे मदधुंद होऊन काळाच्या बागेत येशील का. कमीत कमी माझ्या स्वप्नात तरी माझी राणी होशील का, कमीत कमी माझ्या स्वप्नात तरी माझी राणी होशील का. क्या बात है. शेवटेकडे केस तिचे थोडेसे दिसते सोनाली, केस तिचे थोडेसे दिसते सोनाली. लाडाने तिला मी म्हणतो रुपाली, लाडाने तिला मी म्हणतो रुपाली. गाणं गाते गोड जसं कुत्र चावलं, गाणं गाते गोड जसं कुत्र चावलं. सर्वांग सुंदरीन वेड लावलं, सर्वांग सुंदरीन वेड लावलं. तुझ्या प्रेमापोटी मला वेड लागलं, सर्वांग सुंदरीन वेड लावलं, सर्वांग सुंदरीन वेड लावलं. वा वा, खूप छान. खरंच तुम्हाला वेड सुंदरीने लावलंय असं वाटतंय. म्हणूनच म्हणते प्रेम ज्याला कळत नाही, प्रेम ज्याला कळत नाही त्याला आपोआप मिळतं बरं का. प्रेम ज्याला कळत नाही त्याला आपोआप मिळतं. आणि ज्याला खरोखरच प्रेम कळतं त्याला मागूनही मिळत नाही बरं का, त्याला मागूनही मिळत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. प्रेम मागूनही मिळत नाही, ते अचानक होतं. आणि म्हणूनच आम्ही ह्या प्रेमातून आम्ही अलायन्स करतो की तुम्ही होईल तेवढं जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत प्रेम करत राहा, प्रेम करत राहा. तसंच पुढील
कविवर्य रामरावजी गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हच्या या कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल पुनश्च एकदा संस्थापक अध्यक्ष गायकवाड सर यांचं मी आभारी आहे. आणि या ठिकाणी आज जागतिक महिला दिन आहे, जागतिक मातृदिनाच्या निमित्तानं सर्व माझ्या माय भगिनी सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर आई आज या विषयावरती मी काव्य माझं सादरीकरण करणार आहे. आई म्हणजे माया, आई म्हणजे छाया, आई म्हणजे आयुष्याचा आधार आणि आई प्रेमाचा अखंड सागर. तिच्या कुशीत मिळत असतो स्वर्ग, तिच्या शब्दात असतो आशीर्वाद आणि तिच्या आठवणीत असतो विश्वास. तीच माझी पहिली गुरु, तीच माझी देवस्वरूप आई, तीच माझी देवस्वरूप आई. आणि या निमित्तानं आईचं प्रेम ही कविता मी रसिक हो सादर करत आहे. आई तुझं लाडकले करू, आई तुझं लाडकले करू, तुझ्यापासून दूर जायचं, तुझ्यापासून दूर जायचं. तेव्हा तो रडायची आषाढ मेघासम, तर तेव्हा तो रडायची आषाढ मेघासम. तुझ्या काळजाच हे रोपट तुझ्या कुशीत वाढलेलं, तुझ्या काळजाच हे रोपट तुझ्या कुशीत वाढलेलं. आई तुझं लाडकले करू, दाखवलीस जगण्याची वाट, दाखवलीस तू जगण्याची वाट, तुझ्या काळजाच हे रोपट. कधी आठवतो तुझा तो क्रोध, कधी आठवतो तुझा तो क्रोध. जसं कान्हा यशोदेचं नातं, जसं कान्हा यशोदेचं नातं. तर कधी मायेचा स्पर्श, कधी मायेचा स्पर्श, आजही माझ्या कानी स्मरतात, आजही माझ्या कानी स्मरतात. तुझ्या वात्सल्याचे मधुर शब्द, तुझ्या वात्सल्याचे मधुर शब्द. तेव्हा लाभायचा मला दिलासा, तेव्हा लाभायचा मला दिलासा. तुझे ते वात्सल्याचे मधुर शब्द. मी तर तुझ्या तना मनाचा आरसा, मी तर तुझ्या तना मनाचा आरसा. अखेरच्या काव्यपंक्ती आहेत. कशी नकळत झुळली आपली माय लेकराची सुरेख नाती, कशी नकळत झुळली आपली माय लेकराची सुरेख नाती. चतुर्थीच्या चंद्राची कोर तू आई, चतुर्थीच्या चंद्राची कोर तू आई. आणि कधी तू शुक्राची चांदणी ही आई, कशी तू शुक्राची चांदणी तू आई. दंडवत घालतो मी तुझ्या चरणी, दंडवत घालतो मी तुझ्या चरणी. लाभू दे मला तुझा शुभाशीर्वाद, लाभू दे मला तुझा शुभाशीर्वाद. त्या बळे मी करीन, त्या बळे मी करीन सुखी संसाराची वाट चाल, सुखी संसाराची वाट चाल. आई तुझं लाडकले करू, जायचं तुझ्या पासून दूर. तेव्हा तू रडायची आषाढ मेघासम, तेव्हा तू रडायची आषाढ मेघासम. आई तुझं लाडकले करू, आई तुझं लाडकले करू,
आई तुझं लाडकले करू. धन्यवाद. खरंच आई तुझं लाडकले करू. आई कुठे काय करते, आई कुठे काय करते असा प्रश्न विचारला जातो तिला. म्हणूनच मी म्हणते स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून, आई बरं का, स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट करत असते. दिवसभर कष्ट करत असते. तीच कुठे काय करत असते, तीच कुठे काय करत असते. तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर, मला असं म्हणायचं आहे की आजचा दिवस आहे मदर्स डे. मदर्स डे निमित्त काय म्हणावं. आई एक मुलाला जन्म देते, मुलांना मोठं करते. आईला काळजी असते आपल्या लेकरांची. आणि एखाद्या आईला जर लेकरूच नसेल तर तिचंही दुःख वेगळं असतं की आपण बघत असतो का लेकराची काळजी आणि आईची काळजी काय असते. लेकरा, तू माझं काळीच, माझा एक एक श्वास, हृदयाचा ठोका चुकवताना फक्त एक बाळा तुझी आठवण हृदयात घर करते. आई मुलगी म्हणते, मनसून होते तुझे अश्रू ओघळतात तेव्हा आणि तुझा चेहरा माझ्या पुढे तरळतो आले. आई कुणीतरी बघताना विचारतो काय झालं ताई, तेव्हा प्रश्न मन करतो काही नाही, उत्तर आई असते. स्वप्नातील अस्तित्व दाखवते, पुन्हा कास धरते आणि आपल्या कामात मग्न होते. संसारातील कष्टाची राजाराणी क्षणापुरते सर्व काही विसरून जाते. तुझ्यामुळे घडलो आम्ही आई, तुझ्यामुळे घडलो आम्ही. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे जन्मास येताना. कुशीत खेळाया बाळ, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ. कानी खालील साद छुन छुन पैंजन वाळ, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ. आज गुंफून फुलांची माळ, हाती विणली तलम मौशारी शाल. ओटीत घालून नारळ सख्या तुम्ही लावून का येळ, ओटीत घालून नारळ सख्या तुम्ही घालू नका येळ. जन्मा येईल जन्म होईल, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ. जोडली जन्माची नाळ, उजळून आला काळ. कुंकवान भरलं भाळ, मन आनंदी नाल. आता माझ्या कुशीत खेळायला बाळ, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ. मनी ममता माईचा पान्हा, मनी ममता माईचा पान्हा. भास होतय भुरभुर काळीच ग, जवळी येरडी वाळताना, जवळी येरडी वाळताना. आता माझ्या कुशीत खेळायला बाळ, आता माझ्या कुशीत खेळायला बाळ.
आहे. आई त्या वाट पाहत आहे का माझ्या कुशीत बाळ आलं पाहिजे. खरंच ताई खूप छान. म्हणूनच म्हणतात आईची बरोबरी कुणालाही येणार नाही. म्हणूनच आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरत नाही. शब्द कधीच पुरत नाही. तिचे उपकार फेडायला हा जन्मही पुरत नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मैं यशवंत और आप देख रहे हैं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव. जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव के माध्यम से भारत में हर स्टेट, हर ज़िला, हर तहसील तक हम बहुजन की जन अदालत, भारत का सबसे बड़ा प्रोग्राम चला रहे हैं. बहुत ही जल्दी हम प्रोग्राम आपके स्टेट, ज़िला, तहसील में लेकर आ रहे हैं. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते. तसंच कविवर्य आजीसे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कविता सादर करण्याच्या अगोदर मलाही असं म्हणावंसं वाटतं. शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे तो आवाज न आए, सांप डसे तो दोस्त बचाए, फिर दोस्त डसे तो कौन बचाए, दोस्त बचे तो कौन बचाए. कवितेचं शीर्षक आहे सनईची धूम. सनईची ही धून सांगत आहे आनंदाची घडी येत आहे. लाल शालू मध्ये नवरी सजली आहे, आकाशातून भुवरी परी येत आहे. नवऱ्याचा हा हार किती फुटला आहे, नवरीचा चेहरा किती फुलला आहे. नवऱ्याचा हा हार किती फुलला आहे, नवरीचा चेहरा किती फुलला आहे. 7 फेऱ्यांनी बांधले आहे वे बंधन, पदराने बांधले तन मन आणि धन. नवीन चाली नवीन प्रश्न शब्दाही नवीन, ओठ बंद आहेत परंतु बोलते स्पंदन. स्पंदन 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 स्पंदन. अश्रूंना लपविणे किती अवघड आहे, अश्रूंना लपविणे किती अवघड आहे. नवऱ्याचा हा हार किती फुलला आहे. तुझ्या हाताच्या पाळण्यात मी झुलले बाबा, तुझ्या हाताच्या पाळण्यात मी झुलले बाबा. आईने भरभरून किती भरविले बाबा. सुंदर क्षण हे सदैव आठवतील मजला, सुंदर क्षण हे सदैव आठवतील मजला. कशा विसरतील तुम्ही गायलेल्या गजला, कशा विसरतील तुम्ही गायलेल्या गजरा. म्हणून मला म्हणावंसं वाटतं सर, मला असं म्हणायचं वाटतं की तुम्हारी नजरों ने हमने देखा, तुम्हारी नजरों ने हमने देखा, अजब की चाहत झलक रही है. तुम्हारी नजरों ने हमने देखा, अजब की चाहत झलक रही है. तुम्हारी होठों की शुक्रिया से, तुम्हारी होठों की सुर्खिया से
वफा की शबनम झलक रही है, तुम्हारी नजरों ने हमने देखा, वफा की चाहत झलक रही है. वाह कशा विसरत तुम्ही गायलेल्या गगला, गाठी सोडविणे किती अवघड आहे, गाठी सोडविणे किती अवघड आहे, नवऱ्याचा हार किती फुलला आहे, नवरीचा चेहरा किती फुलला आहे, नवऱ्याचा हार किती फुलला आहे. अगदी छान. मुलगी जेव्हा सासरी जाते, आई वडिलांची आठवण येते आणि अशी रडते घसा आई वडिलांच्या गळ्याला पडून. खरंच ते काळ असा असतो की मुलीला असं वाटतं आपल्या आई वडिलांना सोडून जाऊ नये, पण ते परंपरा चालतच आलेली आहे, आई वडिलांना सोडूनच जायला लागतं. म्हणून सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. अखेरला माहेरची साडी नेसून तिला सासरी जायलाच लागतं. हे परंपरा आहे, ती परंपरा निभावावीच लागते. तसेच पुढील कविवर्य रामरावजी गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सोन्याची जेजुरी. बहुजन समाजाचं महाराष्ट्रातील बहुतेकांचं कुलदैवत असलेलं मल्हारी मार्तंड अर्थात खंडेराया आणि त्यांच्या थोड्याशा जीवनावरती मी चिंतन केलं आणि मला काही काव्यपंक्ती कविता या ठिकाणी सुचलेल्या आहेत. माझ्या मल्हारीची वारी जशी सोन्याची जेजुरी, माझ्या मल्हारीची वारी जणू सोन्याची जेजुरी, ना दोष माणसाचा ना दोष माणसाचा, ना चूक बाणाईची, ना दोष माणसाचा ना चूक बाणाईची, दोघीही झाल्या खंडेरायाच्या नारी, दोघीही झाल्या खंडेरायाच्या नारी. देवाची शूरता देवाची शूरता मनाची थोरवी, माळसा झाली थोरली राणी, माळसा झाली थोरली राणी. देवाच्या मागे बसोनी घोड्यावरी मनी मल्लाची करुणी लढाई, देवाच्या मागे बसोनी घोड्यावरी मनी मल्लाशी करुणी लढाई. जिंकुणी म्हाळसा झाली जेजुरी गडाची स्वामिनी, जिंकुणी म्हाळसा झाली जेजुरी गडाची स्वामिनी. शत्रूचा संहार करायला देवानं हाती खंड धरला, देवाने हाती खंड धरला. आशयाचा काळ बनून आशयाचा काळ बनून माळसा पानाई संगे मल्हारी अवतरला, माळसा पानाई संगे मल्हारी अवतरला. विधी विधान मल्हारीनं ना बदललं, विधी विधान ही मल्हारीनं ना बदललं. आणि माळसाशी खेळून सारी पाट डाव देव हरले, माळसाशी खेळून सारी पाटाचा डाव देवही हरले. माळसा कांत 12 वर्षाच्या वनवासा निघाला, माळसा कांत 12 वर्षाच्या वनवासा निघाला. तारुण्य संपलं म्हातारपण आलं, मल्हारी बनला धनगर, मल्हारी बनला धनगर. घोड्यावरी घोंगडी घोड्यावरी घोंगडी, पायात पायतान हाती काठी हाती काठी, डोईला मुंडासे आणि कपाळी भंडार लाविला,
कपाळी भंडारा लाविला माणस बाणाईसाठी मल्हारी चंदनापुरी आला माणसासाठी बाणाईसाठी मल्हारी चंदनापुरी आला देवही धनगर झाला आला चंदनापुरीच्या धनगर वाड्याला देवही धनगर आला झाला आला चंदनापुरीच्या धनगर वाड्याला भाग्याचा खेळ पहा भाग्याचा खेळ पहा दैवाची लीला पहा तिथं सोन्याची पुतळी बाणाई तिथं सोन्याची पुतळी बाणाई भेटली नजरेला नजर भिडता खंडोबाला कुणती पटली खंडोबाला कुणती पटली मेंढ्याची राखण करी मेंढ्यांची राखण करी दिलं ते पोटाला खाई दिलं तेच पोटाला खाई नदीवरील चिटी मेंढर कपड्या समजतली नदीवर मेंढर कपड्या समजतली जिवंत मेंढर मुतली आणि दोरीवर वाळत घातली दोरीवर वाळत घातली पाहुणी हे सारे बाणाईच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाय आग मस्तकात गेली आणि पुन्हा जिवंत करीन तुझ्या मेंढरांना पुन्हा जिवंत करीन तुझ्या मेंढरांना लगीन करून माझ्याशी या मल्हारीची बायको तू होशी लगीन करून माझ्याशी या मल्हारीची बायको हो पुन्हा जिवंत करीन तुझ्या मेंढ्यांना अट देवाईची अट देवाची बाणाईनं कबूल केली खंडेरायानं भंडारा फेकला मेलेल्या मेंढरावरी मेलेल्या मेंढरावरी क्षणात सारी मेंढर जिवंत झाली क्षणात सारी मेंढर जिवंत झाली लगीन देवाचं बाणाई संग लागले लगीन देवाचं बाणाई संग लागले डंगराची लेक रूप लावण्याची खान देवाची लाडकी बायको झाली देवाची लाडकी बायको झाली जेजूरगडाच्या पायथ्याशी राहिली जेजूरगडाच्या पायथ्याशी राहिली शेवटच्या काव्य ओळी आहेत बाणुम्हाळसा दोन नारी बाणुम्हाळसा दोन नारी राहिल्या आनंदिया सोन्याच्या जेजुरी राहिले आनंदिया सोन्याच्या जेजुरी चला करू या माझ्या मल्हारीची वारी चला करू माझ्या मल्हारीची वारी गडाला 9 लाख पायरी गडाला 9 लाख पायरी भक्तांना पावेन देव माझा मल्हारी भक्तांना पावेन देव माझा मल्हारी भक्तांना पावेन देव माझा मल्हारी माझ्या मल्हारीची सोन्याची जेजुरी माझ्या मल्हारीची सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी धन्यवाद वा वा खंडोबाची खरंच माणसा इतकी सुंदर होती पण खंडोबाचा जीव बाणूमध्ये अडकलेला होता बरं का म्हणूनच म्हणतात देवाधिपती हरली त्याची मती कशी मनात इच्छा होती न होईन अर्थागीन खंडोबाची कारभारीन झाली बाणू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बाणू धनगरीन म्हणून मला पण वाटतं सजलो ग राणी मी तुझ्या प्रेमापोटी सजलो ग राणी मी तुझ्या प्रेमापोटी तुझा जन्म गेले आनंद आज कोटी तुझ्यासाठी जन्म घेईल आनंद कोटी वा वा खूप छान तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी खरंच आत्ताच तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये रामराव गायकवाड सरांनी जी
मल्हारीची जी कविता सादर केली अतिशय सुंदर. तर मला एक म्हणायचं आहे सर, बानूवर खूप प्रेम होतं मल्हारीचं आणि त्या माणसाने खूप तपश्चर्या केली. डोंगराच्या पायथ्याशी वर टोकाला होती धनगराची म्हणजे बानू. तर मला असं म्हणायचं आहे की आजची जी बानू आहे आणि आजची जी माळसा आहे, तर आजचा जो मल्हार म्हणतो ना आपण, तो मल्हार कसा आहे, तर मी माझ्या या कवितेतून तुम्हाला दाखवत आहे. ह्या मल्हारीची ही बानू किंवा म्हाळसा दोन्ही आपण म्हणूया, त्या कशा आहेत. कवितेचं नाव आहे मोलकरी. सेवा करीन म्हणजेच मला काय म्हणायचं की प्रेम काय असतं, कशा पद्धतीने करायचं असतं हे यांच्या कवितेतून मांडलं. पण मला असं एक म्हणायचं वाटतं की मैं अपनी जान तक दे दूं तुम्हारे एक इशारे पर, मैं अपनी जान तक दे दूं तुम्हारे इस इशारे पर, मगर मैं इस किनारे पर और तुम उस किनारे पर, मैं इस किनारे पर और तुम उस किनारे पर. कष्टाचे दाम मिळाले, बाकी तुमची उरली का हो माझ्यावरी, बाकी तुमची उरली का हो माझ्यावरी. आयुष्याची चाकरी नशिबी थापते भाकरी,
सेवा करीन. पत्नीचं कर्तव्यच आहे पतीची सेवा करायची, ते केलीच पाहिजे. म्हणूनच म्हणते मंगळसूत्र गळ्यात घालताना तू डोळ्यात पाहून हसावं, तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आले तरी तुझा हात माझ्या हातात असावा, तुझा हात माझ्या हातात असावा. आम्ही मृत्यूलाही जवळ करताना तुझ्या मिठीत मी असावं. म्हणूनच मलाही मनात वाटतं, मोहब्बत के दीपक जल करके देखो, मोहब्बत के दीपक जल करके देखो, जरा दिल की दुनिया बसा करके देखो, जरा दिल की दुनिया बसा करके देखो, और तुम्हें ना हो जाए मोहब्बत तो कहना जरा हमी से नजरें मिला करके देखो, हमी से नजरें मिला करके देखो. सही बात है, नजरें तो मिला नहीं पड़ता है, इसलिए मुझे भी ये कहना है, तुमसे है मोहब्बत ये जमाने को बता दूंगी, तुमसे है मोहब्बत तो जमाने को बता दूंगी. सबूत मांगे तो दिल चीर कर दिखा दूंगी, सबूत मांगे तो दिल चीर कर दिखा दूंगी. मुझसे दीवाना कोई नहीं होगा, इस जमाने को दिखा दूंगी. तेरी चाहत में खुद को मिटा दूंगी, तेरी चाहत में खुद को मिटा दूंगी. इसलिए मुझे कहना है, जिंदगी में अगर प्यार करना भी है तो प्यार देना भी है, प्यार लेना भी है. जिंदगी में अगर जिंदा रहना भी है, प्यार करना भी है, प्यार देना भी है. गिले शिकवे तो जिंदगी में चलते रहेंगे, मगर मोहब्बत को कभी ठुकराना नहीं. जिंदगी में मोहब्बत की है, ठुकराना नहीं, दग देना नहीं, कभी ठुकराना नहीं, दग देना नहीं. दगा तो कोई नहीं देता, इसलिए मैं भी ये कहना चाहती हूँ, अगर तू साथ है मेरे तो दिल आबाद है मेरा. चल मैं मेरे पापा से जाके कहती हूँ कि ये दामाद है तेरा. वाह वाह वाह. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.